हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. मी आज जस्ट चेंज करणार आहे तुमचा MSc सेमिस्टर फर्स्ट फिजिकल केमिस्ट्री CH411 हा पार्ट बघणार आहेत आपण. चॅप्टर बघतो आहे स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक. ठीक आहे, ह्यावरती तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारलाच जातो. याच्यावरती क्वेश्चन असतो, दरवर्षी असतो आणि विचारला जातो. तर आपण पुढे बघणार डिटेलमध्ये काय आहे. पण आधी आज काय इंट्रोडक्शनरी पार्टमध्ये काय स्टॅटिस्टिक्स थर्मोडायनॅमिक म्हणजेच काय ते सगळं आज बघणार आहेत आपण. ठीक आहे, आणि हे तुम्ही BScला शिकला आहेत, बरोबर की नाही? तर BScला तुमचं झालं आहे, तर आपण जस्ट बघूयात का तुमचं जर मागचं कृती लक्षात आहे. मग पुढे आपण कंटिन्यू करणार. ठीक आहे, आणि हो, तुम्हाला जर काय क्युरियस असेल तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर हेल्प वाटला तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब देखील करा. आता बघा, स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक, द लिंक बिटवीन द क्वांटम मेकॅनिक्स अँड क्लासिकल थर्मोडायनॅमिक. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स म्हणजेच काय, तुमचं स्टॅटिकल थर्मोडायनॅमिक तुम्ही म्हणणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारची लिंक प्रोव्हाइड करते जो क्वांटम मेकॅनिकला आणि क्लासिकल थर्मोडायनॅमिकला काय करा जॉईन करण्याचा प्रयत्न करते आहे. हा कन्सेप्ट तुमचा झालेला आहे. मी जस्ट ओव्हरलू फक्त एकदा तुम्हाला इंट्रोडक्टरी सांगते फक्त. ठीक आहे, आता नेमकं क्लासिकल थर्मोडायनॅमिक्स काय करतो, हा मायक्रोस्कोपिक जे प्रॉपर्टीज असतात ऑफ द मॅटरच्या त्या ओबे करतो. ठीक आहे, आणि क्वांटम मेकॅनिक्स म्हणजेच काय, तो मायक्रोस्कोपिक, मॅक्रो आणि मायक्रो म्हणजेच कशा, जो थोड्याशा तुमच्या प्रॉपर्टी ज्या मायक्रो म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणात असणार आहेत, आणि मायक्रो म्हणजे एकदम स्मॉल वगैरे एकदम कमी याच्यात म्हणतो आपण. मायक्रो आणि मायक्रोमधला डिफरन्स तुम्ही लक्षात घ्या. मायक्रो म्हणजे थोड्याशा, आता एखादी वस्तू आहे, आता सपोज मायक्रो, तुम्ही जर मायक्रो पार्टिकल बघायला गेले, आता बघा तुम्ही शुगर वगैरे घेतली तर, जस्ट मी एक्झाम्पल देते तुम्हाला. जर शुगर वगैरे घेतली तर शुगरचे जे तुमच्यावाले पार्टिकल असतात ते कशा प्रकारे असतात, थोडेसे ह्या प्रकारे असतात, बरोबर. आणि जे तुमचे साल्ट असतात ते कशा प्रकारचे पार्टिकल असतात, ह्या प्रकारे असतात. म्हणजे हाच कन्सेप्ट आहे तुमचा. हा मायक्रो पार्टिकल तुम्ही म्हणू शकता. हा कसा म्हणू शकता तुम्ही, मायक्रो पार्टिकल म्हणू शकता. ठीक आहे, MACROK मायक्रो आणि MICROस्कोपी मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी ऑफ द मॅटरच्या प्रॉपर्टीज आपण याच्यामध्ये बघतो. ठीक आहे, म्हणजे एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की जो तुमचे जे थर्मोडायनॅमिक काय उभे करणार आहे त्याच्या प्रॉपर्टीज उभे करतो आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, द डिसिप्लिन विच द डेल्स विथ द कम्प्लिशन ऑफ द मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर फ्रॉम द डाटा. जेवढा पण डाटा असणार मायक्रोस्कोपिकबद्दल, तो मायक्रोस्कोपिक प्रॉपर्टी इंडिव्हिज्युअल द ॲटम, जो पण ॲटम किंवा मॉलिक्युल असणार आहे त्याच तुम्ही काय म्हणता, स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक. तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण की ती लँग्वेजच थोडीफार कन्फ्युजिंग वाटते. तर तुम्ही कंप्लीट जेव्हा बघणार ना तुम्हाला इझिली पुढे समजत जाईल. आज फक्त मी इंट्रोडक्शनरी पार्ट घेते म्हणून सांगते. आज फक्त इंट्रोडक्शनरी पार्ट घेऊया. नेक्स्ट टॉपिकपासून तुझा जो मेन टॉपिक असणार आहे तो घेत जाणार आहे. ठीक आहे, तर हे तुमचं आधी झालेलं आहे BScला. मी फक्त जस्ट वरच्यावरती ओव्हरलुक करून देते तुम्हाला. ठीक आहे, तर डिसिप्लिन ऑफ द which deals with the computation of the microscopic properties of the matter from the data on the microscopic properties in the atom or molecule called as the statistical thermodynamic or statistical mechanical. याचे 3 टाईप्स आहेत. एक म्हणजे तुमचा मॅक्सवेल बॉल्सटम स्टॅटिस्टिकल, त्याला तुम्ही MB स्टॅटिक्स पण म्हणता. सेकंड बोस आइन्स्टाईन स्टॅटिक्स आहे. थर्ड तुमचा फर्मी डायरेक्ट स्टॅटिक्स. ठीक आहे, हे 3 प्रकारचे आहे. त्यामध्ये मॅक्सवेल बॉल्सटम स्टॅटिक जे आहे ते काय प्रोव्हाइड करतं की हा डिस्टिंग्विशेबल नंबर ऑफ जे पार्टिकल आहे तो ऑक्युपाय द सेम एनर्जी लेवल काय करतो, तो ऑक्युपाय करतो. ठीक आहे, द पार्टिकल अज्युम द डिस्टिंग्विशेबल है एनी नंबर ऑफ पार्टिकल मे ऑक्युपाय द सेम एनर्जी. जेवढे पण नंबर ऑफ पार्टिकल असणार आहे ते काय करणार, सेम एनर्जी लेवल तुमच्याने ऑक्युपाय करणार आहे. सेम एनर्जी लेवल याच्यात लक्षात ठेवायची. जो तुमचा सेकंड वन आहे तो म्हणजे कोणता आहे, बोस आइन्स्टाईन स्टॅटिक्स आहे. तो काय करतो की इनडिस्टिंग्विशेबल आहे. याच्यामध्ये फक्त एनी नंबर ऑफ पार्टिकल मे ऑक्युपाय द गिवन एनर्जी लेवल. काय सांगितलं त्यांनी, एनी नंबर ऑफ पार्टिकल काय करतो, गिवन म्हणजे तिथं दिलेली असेल ती एनर्जी लेवल तो काय करतो, ते ऑक्युपाय करतो. ठीक आहे, याच्यामध्ये काय सांगतो, सेम एनर्जी लेवल दाखवतो तो. याच्यामध्ये काय सांगतो तो की गिवन एनर्जी लेवल जो दिलेली असेल ती एनर्जी लेवल तो काय करतो, ऑक्युपाय करतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही स्टॅटिक्स ओबे द पार्टिकल हॅव्हिंग द इंटिग्रल स्प्रिन वगैरे होते ना तुमचे 1 2 3, जसेच ते स्पाईन इंटिग्रल मल्टिपल जस A=1 2 3 आपण सांगायचो. तुमचं फिजिकल केमिस्ट्रीमध्ये पण झालेलं असणार. तर एक लक्षात ठेवायचं की पार्टिकल आर द इनडिस्टिंग्विशेबल अँड एनी नंबर ऑफ द
particle may occupy the given energy level. These statics occupy by the particle having integral spin. Spin is the integral multiple of S equal to 1 to 3 एक्सेट्रा. ठीक आहे. याच्यामध्ये एक जो बोसान होता तो ओबे करतो हा बोल्समॅन इंस्टस्टाईन स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. बोसन डू नॉट ओबे द पॉली एक्सक्लुजन जे तुमचं आहे त्याला काय करतो, तो रूल ओबे करत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्ही सध्या बोसॉन फोटॉन्स वगैरे ते हा काय करतात, याचे गुड एक्झाम्पल आहे. कसले तुमच्याला बॉस आइन्स्टाईन स्टॅटिकचे. ठीक आहे. आता बोसॉन म्हणजेच काय की आर द फंडामेंटल सब ॲटोमिक पार्टिकल. Fundamental subatomic particle that carry energy force throughout the universe and particle which have the integral spin. डिटेलमध्ये समजावणार तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आज फक्त बेसिक पार्ट आहे. ठीक आहे. कन्फ्युजन होण्याचं कारण काहीच नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की जो तुमचा मॅक्सवेल होता तो काय करतो की जी सेम एनर्जी लेवलला ते नंबर ऑफ पार्टिकल जे की ऑक्युपाय करतात आणि ते डिस्टिंग्विशेबल असतात. सेकंड म्हणजे तुमचा आहे की बॉस स्टॅटिक्स आहे तो काय करतो इनडिस्टिंग्विशेबल आहे आणि तो नंबर ऑफ पार्टिकल ऑक्युपाय इन द गिवन एनर्जी दिलेली असेल ती एनर्जी तो काय करतो ऑक्युपाय करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो बोसान आहे तो काय करतो की हा रूल ओबे करतो पण तो डू नॉट पॉलीचा एक्सक्लुजन जो रूल आहे तो काय करतो ओबे करत नाही. ठीक आहे. मग याच्यामध्ये ते बोसॉन फोटॉन्स वगैरे जे आहेत ते तिघं पण हे काय करतात ओबे करतात हा रूल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक सांगू शकता की सब ॲटॉमिक पार्टिकल आर कॅरी एनर्जी द फोर्स थ्रू आउट द युनिवर्स अँड द पार्टिकल विच हॅव द इंटिग्रल स्पिन. एक आहे तुमचा लास्टवाला तो म्हणजे फर्मी डायरेक्ट स्टॅटिक्स काय आहे की द पार्टिकल आर इनडिस्टिंग्विशेबल. हा पण कसं आहे की पार्टिकल आर इनडिस्टिंग्विशेबल आहे बट ओनली वन पार्टिकल मे ऑक्युपाय द गिवन एनर्जी लेवल. याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी फर्मी डायरेक्ट स्टॅटिक्समध्ये काय सांगितलं आहे की द पार्टिकल आर द इनडिस्टिंग्विशेबल आहे बट त्याच्यामध्ये जो ओनली वन पार्टिकल जो असणार आहे तो काय करताय ऑक्युपाय करतो आहे गिवन एनर्जी लेवलला. ठीक आहे. तुम्ही आधी मॅक्सवेलमध्ये काय सांगितलं की सम एनर्जी लेवल तो नंबर ऑफ पार्टिकल तो काय करत होता ओबे करत होता. ठीक आहे. ऑक्युपाय करत होता. सेकंड तुमचा होता बोस आइन्स्टाईन स्टॅटिक्स होता तो काय करत होता की ते तुमचे नंबर ऑफ पार्टिकल होतं ते ऑक्युपाय करतो गिवन एनर्जी लेवल जी दिलेली असायची ते काय करायचं तो ऑक्युपाय करायचा. पण जो तुमचा फर्मी डायरेक्ट आहे तो काय करतो आहे की हा इनडिस्टिंग्विशेबल आहे आणि ओनली तुमचा ओनली वन जो पार्टिकल असणार आहे तो काय करणार आहे ऑक्युपाय करणार आहे गिवन एनर्जी लेवल. फक्त ओनली वन पार्टिकल. ठीक आहे. फर्मिनॉन्स फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता फर्मिनॉन्स ऑबे द फेर्मी डायरेक्ट स्टॅटिक्स म्हणजे FD स्टॅटिक्स तुम्ही त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणू शकता. फर्मिनॉन्स ओबे द हा रूल तो काय करतो आहे ओबे करतो आहे. फर्मिनॉन्स त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येऊन जाईल लगेच की हे एक्झाम्पल कुठलं आहे. फर्मी डायरेक्टवरनं फर्मीवरनं लक्षात येऊन जातो आहे तुमचं. ठीक आहे. फर्मिनॉन्स आर कॅटेगरी ऑफ द इलेमेंटरी पार्टिकल दॅट आर व्हेरी स्मॉल अँड लाईट आर द कन्सिडर द बिल्डिंग ब्लॉक मॅटर. ठीक आहे. म्हणजेच काय ही जी कॅटेगरी आहे ती इलेमेंटरी पार्टिकलची जी व्हेरी स्मॉल अँड लाईट आर द कन्सिडर द बिल्डिंग ब्लॉक मॅटरमध्ये ह्या कॅटेगरीमध्ये यूज होतो. ठीक आहे. सेकंड वन तुमचं आलं की फर्मिनॉन्स आर दोज पार्टिकल विच हॅव द हाफ इंटिजर्स लाईक द 1/2 3/2 5/2 म्हणजे हे सगळे ऑड नंबर आहे तुमच्यावाले. ओके. मल्टिपल ऑड नंबर आहे तो तुम्ही सांगू शकता स्पिन इंटिग्रल म्हणजे 1/2 3/2 5/2 हे जे ते काय करतात ओबे करतात. ठीक आहे. याच प्रकारचे स्पिन तो दाखवणार आहे. ठीक आहे. आणि फर्मिनॉन्स ओबे द हा काय करतो पॉली एक्सक्लुजन जो प्रिन्सिपल आहे तो काय करतो ओबे करणार. याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल सांगू शकता की इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन्स हे सगळे तुमचे हे कसले एक्झाम्पल आहे फर्मी डायरेक्टचे स्टॅटिकचे एक्झाम्पल आहे. आपण पुढच्या टॉपिकला जो मेन जे तुमचं चॅप्टर आहे तेच बघणार आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये दिलं आहे की तुमचं स्टॅटिस्टिकल थर्मोडायनॅमिक्स त्याच्यावरती त्याचे कन्सेप्ट वगैरे दिले आहेत त्याचे काही रूल वगैरे कुठले केले ते सगळं जे पण दिले आहेत ते आपण पुढच्या टॉपिकला बघणार आहेत. आय थिंक हे सगळं बेसिक होतं म्हणून फक्त जस्ट मी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर फिजिकल लँग्वेज आहे थोडीफार समजण्याचा प्रयत्न करा. थोडंफार किचकट वाटते पण काही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. मी जेवढं तुम्हाला इझी सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे चॅप्टरमध्ये. ठीक आहे. तुम्हाला फक्त ह्या टॉपिकमध्ये आज फक्त स्टॅटिस्टिकल मेकॅनिक काय होतं क्वांटम क्लासिकल वगैरे हे काय होतं ते आपण बघितलं आहे. त्याच्यामध्ये टाईप कोणते पडत होते की त्याचे 3 टाईप्स होते एक मॅक्सवेल बोस आणि फर्मी. मॅक्सवेलमध्ये तुम्ही काय सांगितलं याचा शॉर्ट फॉर्म MB स्टॅटिक म्हणू शकता किंवा B स्टॅटिक्स किंवा ED स्टॅटिक्स म्हणून
तुम्ही त्याला यूज करू शकता. ठीक आहे. मॅक्सिमममध्ये तुम्ही काय सांगितलं की हे प्रॅक्टिकल डिस्टिंग्विशेबल असतात आणि नंबर ऑफ जे असणार ते काय करणार, सेम एनर्जी लेवल काय करणार दाखवणार आहे. ठीक आहे. बोथ सायन्स स्टेटमध्ये तुम्ही काय सांगितलं की हे इनडिस्टिंग्विशेबल पार्टिकल एनी नंबर ऑफ द पार्टिकल काय करतात मेन ऑक्युपाय द गिवन एनर्जी. तो ऑलरेडी एनर्जी लेवल दिलेली असेल ती काय करणार तो ऑक्युपाय करणार आहे. ठीक आहे. म्हणजे स्पिनमध्ये तुम्ही 1 2 3 म्हणजे पॉझिटिव्ह 1 2 3 तुम्ही स्पिन इंटिग्रल तुम्ही सांगू शकता. आणि त्याचं फॉर एक्झाम्पल बेस्ट एक्झाम्पल म्हणजे बोसॉन याने फोनॉन असेल आणि फोटॉन असेल. ठीक आहे. या प्रकारचे आहे आणि तो ओबे करतो आहे हा रूल बोसॉन्स आणि डू नॉट ओबे द पॉलिएक्सक्लुजन. याच्यामध्ये बोसॉन्समध्ये तो सांगितलं त्याची फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक होत्या आणि त्याची इंटिग्रल प्रमाण दाखवा. फर्मिन डायरेक्ट तुम्ही याला इनडिस्टिंग्विशेबल आहे आणि जस्ट तो काय करतो वन लेवल पार्टिकल काय करतात गिवन एनर्जी लेवल तो दाखवतो आहे. ठीक आहे. आणि लास्टमध्ये तुम्ही त्याचं एक्झाम्पल देऊ शकतात की इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन्स वगैरे असतात ते हे सगळे तुमचे काय करतात पॉली एक्सक्लुजन प्रिन्सिपल ओबे करतात. एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.